तर नमस्कार मित्रांनो, आज आलो तो दाभोळला. तर मित्राच्या लग्नासाठी आणि बोललो आज जरा फिरतो इकडे, कारण की इकडे फिरण्यासारखी काही फेमस स्पॉट आहेत. ते बोलू फिरतो आणि ते तुम्हाला दाखवतो. कोणते कोणते स्पॉट आहेत, फेमस मंदिरं आहेत, काही असे जागा आहेत ज्या जुने मंदिर वगैरे अशा जागा आहेत, तर त्या तुम्हाला दाखवतो. चला. तर तुम्हाला दाखवतो अजून एक लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे. याचं थोडं बघूया काय आहे. काय तर मला वाटतं इथे बाहेर बोर्ड लिहिलेला आहे, याची माहिती असेल याच्यावरती. हा किती सालचा मला वाटतं हा आहे ना, हा बघा 1954 सालचा आहे. 1954 बांधलेला आहे हा लक्ष्मीनारायण मंदिर. हे बघू शकता, हा मंदिर आहे. पण आतमध्ये जाऊन बघूया. हे खूप जुना असा खांब आहे, तुळस वगैरे पण आहे इथे. आणि हे समोर कौलारू मंदिर आहे. तर तुम्हाला बघूया, आतमध्ये जायला भेटेल माहिती नाही. खूप जुनं मंदिर आहे हे पण दाभोळमधलं. हे बघा, तुम्हाला इथूनच दाखवतो. सगळं आहे ना जुना बांधकाम तुम्हाला बघायला भेटेल सगळं. हे बघा, तुम्हाला अजून पाहिजे तर झूम करून दाखवतो. खूप जुनं मंदिर आहे हे. मला वाटतं आता बंद आहे. मला वाटतं ह्याची वेळ मला वाटतं 8 ते 12पर्यंत आहे. 12 वाजून गेले होता, म्हणून मला आतमध्ये जाता येणार नाही. आता हे संध्याकाळी 4 ते 7पर्यंत चालू असणार. फक्त तुम्हाला बाहेरूनच दाखवतो. हे बघा, आणि हा बाहेरचा परिसर आहे. अच्छा, मंदिराच्या बाहेरचा परिसर तुम्ही बघू शकता. हा इथे स्तंभ आहे. आपण जुना तुळस पण बाजूलाच आहे. हे मला वाटतं स्तंभ त्याच वेळचे असतील. हा सगळा बाजूचा परिसर आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, दाखवतो तुम्हाला अजून. बाकी खूप काय अजून पण तुम्हाला दाखवतो. तर तुम्हाला अजून एक दाखवतो, जो दाभोळमध्ये फेमस तलाव आहे, ज्याचं नाव गंगासागर तलाव आहे. ते पण दाखवत होतो मी आता तिथेच आलो आहे. तर हे बघू शकता तुम्ही. हा पण तलाव खूप जुना आहे आणि मोठा तलाव आहे. आता मला वाटतं पावसाळ्यामध्ये पाणी अजून आहे, आणि पावसाळ्यामध्ये तर अजून वरती भरलेलं असतं. हा बघा, खूप जुना तलाव आहे. मार्केटमध्येच आहे. हा एक इथला हे आहे, फेमस स्पॉट आहे. आणि ह्या बाजूलाच हनुमान मंदिर आहे. हे बघा, हा इथे 2 मंदिर आहेत लागून बाजूलाच. हा बाजूचा तलाव असं हे 2 मंदिरात लागून आणि हा बाजूचा पूर्ण परिसर आहे. आणि इकडे वरती पण सगळी इकडे वरती डोंगरामध्ये पण घर आहेत इकडे दाभोळचा. हा मार्केटचा रस्ता आहे, आणि हा तो तलाव त्याला लागूनच आहे रस्त्याला. खूप फेमस तलाव आहे गंगासागर तलाव. तर खूप जुना आहे. मी इथं विचारलं तर बोलतं की हा खूप जुना तलाव आहे. तर हे एक स्थळ आहे इथे, बघू शकता. हे मला वाटतं इथे छोटा आहे, आणि हा इथे मोठा आहे पूर्ण. हा एक खूप मोठा आहे. हे एक स्थळ आहे इथे फेमस, गंगासागर तलाव. हा पूर्ण मार्केट रस्ता आहे, आणि इकडून बाहेर जेट्टीवरती जायला पण आहे इकडून. पूर्ण मार्केट रोड आहे. ही जुनी मस्जिद आहे इथे. तिथं तुम्हाला दाखवतो. ते समोर दिसते तुमच्या ती जुनी मस्जिद आहे, ती पण तुम्हाला दाखवतो. ही बघा, ही मला माहिती नाही आतून पुढे जायचं आहे. बघतो आता, इथे चेक करतो. तर हे बघू शकता तुम्ही, खूप जुनी मस्जिदचं नाव पण मला माहिती नाही, ते पण विचारतो आता. टेस्टी आली तर थांबावं लागेल. हा बोर्डवरती समजेल आपल्याला नक्की काय ते. बघा, इथे मी
वाचू शकता. हे तुम्ही पॉज करून वाचू शकता. हे सगळं तुम्हाला दाखवतो की नक्की हे काय आहे ते. नाही, नोटीस आहे ते. हा बाहेरचा गेट आहे, हा बाहेरचा परिसर आहे आणि ही आहे मस्जिद. बघू शकता. मला वाटतं हे पाण्याचं काहीतरी होतं इथे, पण आता पाणी नाही. बाजूला सगळं हे बघा. खूप मोठी मस्जिद आहे. हे बघा, आतमध्ये ते सगळं दरवाजे वगैरे बंद आहे. मला वाटतं आतमध्ये जाऊ शकत नाही मे बी. हे पण सगळं इकडे पॅक करून ठेवलं आहे. इथून बंद आहे. मला वाटतं इथून थोडंसं आतमध्ये दिसतंय, तेवढं आपण बघू शकतो. हे बघा, खुर्च्या ठेवल्या आहेत, म्हणजे कोणतरी बसतो इथे बहुतेक. हा बाहेरचा परिसर आहे पूर्ण. आणि खांबांना मला वाटतं याची रचना बघू शकता तुम्ही. बाजूला मस्त सुपारीची झाडं लावलेली आहेत. आणि हे बघा, सुपाऱ्या तयार झाल्यात. तर हे अजून एक आहे दाबो, म्हणजे ते मच्छीचं मार्केट भरतो. मच्छी विक्री संध्याकाळी होते. आता मी आलो दुपारी, त्यामुळे इथे काही नाही. संध्याकाळी डेली मार्केट भरतो इथे. तर हे ठिकाण आहे ते मच्छी मार्केटचं, जिथे मच्छी मार्केट भरतो संध्याकाळच्या. हे लागूनच इथे बोटी आहेत. हे लागून खाडी आहे. इथे लागूनच बोटी येतात आणि इथेच लिला होतो, मच्छीचा लिला होतो तो. तुम्हाला दाखवतो अजून. हे बघा, ही इथे बोटी येतात, यांच्या मच्छीच्या बोटी येतात त्या. आणि हे मला वाटतं आता काम पण चालू आहे यांचं. आणि हे इथे बाजूलाच मच्छीचं मार्केट भरतो लागूनच. हे बघा, हे बघू शकता तुम्ही. चला अजून दाखवतो तुम्हाला. आणि आता आम्ही आलो आहे, तुम्हाला अजून एक दाखवतो. हे दापोलीची आपली फेरी बोट आहे. हे बघा, धोपावी जी फेरी बोट आहे ती हा धक्का आहे आणि इथेच ती फेरी बोट लागते. आपले रायडर्स पण आलेत. अजून बोट आली नाही, बोटचीच वाट बघतात. मला बोट ती त्या पलीकडे, मला वाटतं बोटने एक ती बोट आहे, दिसेल तुम्हाला. एक 5 मिनटं लागतात इकडे बोट यायला. तर ही धोपावी फेरी बोट आहे, ती हीच आहे. तुम्ही बघू शकता, हा एक स्पॉट आहे इथे. इकडून गुहागरला जाण्यासाठी लोक हा पर्याय चांगला आहे. 4 व्हीलर जाते ना इथून, 4 व्हीलर ह्याच्यातून. हां, 4 व्हीलर पण पास होते, बाईक्स वगैरे सगळ्या पास होतात तिथे. लोक वाट बघतात. बोटी पलीकडे 5 मिनटाच्या डिस्टन्सवरती आहे आणि इकडून गुहागरला जाता येतं ह्या फेरी बोटने. हा एक स्पॉट आहे इथे. फेरी बोटचं टायमिंग आहे. हां, फेरी बोटचा टायमिंग आहे. दर अर्ध्या तासाने मला वाटतं इथे.
अरे असा डिस्टन्स आहे याच्यामध्ये. आणि हा एक स्पॉट आहे. हा इथे रेट कार्ड आहे, तर तुम्ही पॉज करून याला बघू शकता काय दर आहे तो. आणि मला वाटतं आता ही फेरीबोट येते, आली तिकडून बघा. फोर व्हीलर बाहेर पडतं तिथून आणि ह्या लाईनमध्ये उभे आहेत. लाईन लागली, हे जाणार बाईकवाले पण उभे आहेत. चला.